आपल्याला दिसत आहे. स्ट्राईक एंडवरती आपण जर विचार केला तर पार्थ पाटील पहिलाच बॉल. हो, थोडं तर आपण जर विचार केला तर झेल म्हणू शकत नाहीये, कारण वन बाउन्स मात्र तिथं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला भेटलंय. कमालीची क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर पार्थ पाटील अगर थोडासा चेंडू अजून वर असला असता ना तर नक्कीच हा झेल झाला असता, पण तसं नाहीये. खरं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, तेच म्हणजे महेश कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल यांच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती. तर सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अध्यक्ष, तर सन्माननीय योगेश पाटील साहेब नावे ग्रामसुधारक मंडळाचे अध्यक्ष यांचं व्यासपीठावरती शुभागमन साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. खरं तर ज्याच्याकडनं मोठी अपेक्षा होती, एक मोठी उम्मीद होती, तो फलंदाज नुकतंच आम्ही हॅमर नाव त्यांना ठेवलंय. शून्यचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर मनीष घरत बॅक टू डग आउट. दर्जेदार गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, जागेवरनं कट करायचा होता बॅटची लिडिंग एज. तर सुरेश म्हात्रे साहेब यांच्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आज गावदेवी नावा संघाचा स्वराज नाहीये, तो थोडासा इंजर्ड झालाय आणि तोही मॅच पाहतोय घरून युट्यूबच्या माध्यमातून. स्वराज कडून या गावदेवी नावा क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात. चला बघा, इंजर्ड असून देखील तो मागच्या वर्षी पण देखील थोडासा इंजर्ड होता आणि आजही पर्यंत आलाय, त्यालाही देऊया आपण शुभेच्छा आणि त्यांच्या वतीने देखील आल्यात शुभेच्छा. थँक्यू. मोनिश पाटील खरं तर आपण जर विचार केला ना तर गावदेवी नावाची बॅकबेन मैदानाच्या बाहेर. कमालीची गोलंदाजी. तर युनिसबाई मचाडो छोट्याबाई यावा आपण व्यासपीठावरती आणि त्यांच्या समेत बॉडी बिल्डर दिनेश मामा यावा आपलंही सहर्ष स्वागत. आणि त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की बाई आपण यावा आणि प्रतील मामा यावा आपलंही सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या भूमिकेमध्ये प्रितेश म्हात्रे. खरं तर उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी आहे, जागेवर न खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा मात्र कमालीची गोलंदाजी मोनिश पाटील. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना थांबून ठेवलंय आणि पहिलाच मात्र विकेट त्यांनी घेतलाय. कमालीची गोलंदाजी, एकच जाव मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा मात्र काय चेंडू पेश केलाय. खरं तर गुडलाईन स्पॉटमध्ये चेंडूची पिचिंग झाली आणि तदनंतर हलकंसं वळण मात्र चेंडूने घेतलं आणि कमालीची गोलंदाजी मोनिश पाटील. खरं तर आजच्या रात्रीची दुसरी मॅच आहे आणि घरच्या मैदानामध्ये खरं तर सातत्याने याच ग्राउंडमध्ये सातत्याने सराव आहे. आपण जर विचार केला ना तर गावदेवी नावा संघ कुठंतरी मात्र बॅकफुटला धकलण्याचा प्रयत्न आपण जर कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल यांचा मात्र सुरू आहे. मैदानाच्या पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. या टायमाला तो बॅक ऍक्शन रिप्ले चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. कमालीची गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 1 विकेट आणि 1 सिंगल धाव. कमालीची गोलंदाजी. नाव आहे मोनिश पाटील. आज कुंडेवाल ते नावाचा प्रवास आम्ही का केलाय, खरं तर आपल्या गावाची छाप आणि माझ्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न हा गोलंदाज आपल्याला करताना दिसतोय. कारण आपण जर विचार केला तर घरच्या मैदानामध्ये खेळत असताना गावदेवी नावा संघ कुठंतरी संकटात सापडलाय, पण क्रिकेट आणि चित्ताचा खेळ आहे, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा न दांडा ना शेंडा आपण पाहतो इथं मनीष पाटीलचा बुंदा. अगर षटक आवडलं असेल तर जोरदार ताल्या नक्कीच झाल्या पाहिजे. क्या बात आहे, दमदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. तर इथे आपण सन्मान करूया धृती विश्वास भुईर दिदीचा आपण सन्मान करू. दिदी यावा, कुंचन दिदी यावा. विजेंद्र पाटील विद्यमान सरपंच सुकन्या कुंचन दिदी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते धृती विश्वास भुईर यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. धृती आणि लावण्या या दोघी जणी या दोघींचा आपण इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. आपण रिस्टार सिया दिदीला देखील या ठिकाणी पाहतो, तिचंही आपण वेलकम सहर्ष स्वागत केलं या स्पर्धेच्या वतीनं. मिलिंद, याच्यानंतर मॅच फ्रेश असेल की विनर फ्रेश ना? तर चला याच्यानंतरचे दोन्ही संघ भी रेडी राहा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर प्रल्हादबाई यांचे या ठिकाणी शुभागमन. नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रल्हादबाई या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. खरं तर कमालीची गोलंदाजी. पहिलं षटक आपण जर विचार केला तर कानोबा स्पोर्ट्स कुंडेवालच्या नावे राहिलंय. दुसरे षटक कोणाच्या नावे राहणार आहे? गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाजाचं आगमन झालेलं आहे. नाव आहे
संजय वास्कर. स्ट्राईक रेटवरती आपण जर विचार केला तर पार्थ. ओ पुन्हा एकदा बिगिट करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. कम्मालीची गोलंदाजी संजय वास्करनी पण चांगली सुरुवात केलेली तर आहे. नावे ग्रामसुधारक मंडळाचे माजी सहखजिनदार सन्माननीय गणेश निलेश भोईर साहेब सहखजिनदार. नावे ग्रामसुधारक मंडळाचे सहखजिनदार भोईर निलेश भोईर साहेबांचं आगमन झाले. साहेब यावं आपलंही सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मात्र बिगिट करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क व्यवस्थित झालेला नाही आहे. यस पंच आम्हाला लेगबायच्या स्वरूपात मात्र धावा कळवतायत. कुठेतरी धावांसाठी धमचक करताना दिसतोय, तोच म्हणजे गावदेवी नावा संघ. खरं तर सातत्याने याच मैदानामध्ये सराव आणि खेळपट्टीचा अनुभव, ग्राउंडचा अनुभव प्रत्येक कानाकोपरा या संघाला माहिती आहे. आणि या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 मध्ये कुठेतरी मात्र अडचणीत सापडलाय. संकटमोचक बनावं लागणार आहे. पार्थ पाटील, प्रितेश म्हात्रे यांना एक चांगली खेळी साकारावी लागणार आहे, कारण संघ कुठेतरी संकटात सापडलाय. बिग हिट, स्टँड अँड डिलेव्हर, वाईट डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं प्रितेश म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार चौकार. ते दमदार संघी संकटात घाबरायचं नाही, गावदेवी पाठीशी आहे. जर सामना गावदेवी नावा संघाने जिंकला तर सिद्धिविनायक लॉजिस्टिक आशिष पाटील साहेब यांच्या वतीनं इथे टोटल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, अक्षरशः चॉप केलाय, खोदून काढलाय. प्रितेश म्हात्रेंनी चौकार आल्यानंतर सिंगल धाव घेतलेली आहे. एक सुरुवात मात्र झालेली आहे. आता पार्थ पाटील सुद्धा कमी नाही आहे, कारण गाव कप मध्ये या फलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे आणि विनर मात्र राहिलेले आहेत. 2026 मध्ये चांगली कामगिरी गावदेवी नावा संघ. स्विच इट, क्या बात है, लगे तो आबाद, नहीं लगे तो बर्बाद. नाव आहे पार्थ पाटील. धर्मा पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. यावं साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पार्थ पाटील यांनी रिव्हर्स शॉट केलाय. धावसंख्येला कुठेतरी आकार आलाय, 11 धावा. ओ पुन्हा एकदा घुटला जमिनीला टेकलाय. स्क्वेलेकच्या दिशेने मात्र आपण जर विचार केला तर खेळाडू तैनात आहे. पुन्हा एकदा मात्र सिंगल धाव आलेली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी नावा संघाने मात्र धावा बनवलेला फक्त 12 आणि त्यांचा एक विकेट मात्र माघारी परतलाय. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर. क्रिकेट सामने होणार टफ फाईट, गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात थँक्यू व्हेरी मच डीजे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर विरुद्ध महेश स्पोर्ट्स शेलगर. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यावं. तरगर आणि शेलगर दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं. नक्कीच दोन्ही घर मात्र आपसमध्ये आता खेळणार आहेत. तर एक तरगर आहे आणि दुसरा शेलघर आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत. नाव आहे मोनिश पाटील. खरं तर पहिल्या षटक लाजवाब राहिलं, फक्त 1 धावा खर्च केला, 1 विकेट मात्र घेतलाय. आणि या दोन्ही बॅटरला कुठेतरी शांत ठेवण्याचा प्रयत्न झालाय. दोन्ही बॅटरनी एक चौकार लगावलाय. 1 चौकार, 2 चौकार, 3 चौकारनी काय होणार नाही आहे. गावदेवी नावा संघ तुम्हाला या मॅच मध्ये वर्चस्व गाजवायचं आहे तर षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावी लागणार आहे. पण मोनिश सांगतात की आम्ही करून देणार नाही आहे. खरं तर काय गोलंदाजी आहे गुडलँड स्पॉट मध्ये. तर हिरालाल पाटील साहेब स्ट्रेंजरचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या समवेत अशोक भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच गावदेवीचा आशीर्वाद घ्यावाच लागणार आहे. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळली आहे. दोन्ही पंच मात्र आमच्याजवळ पाहतायत आणि इशारा केला इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये थोडीशी भर. आता सिंगलनी काय होणार नाही आहे, कारण या ग्राउंडचा पार स्कोर आपण पाहिला तर इथं 50 कमी आहेत, 60 कमी आहेत, 70 कमी आहेत.
पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे, थोडंसं फंबल झालेलं आहे पण कुठलंही नुकसान नाही आहे. पार्थ पाटील पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. प्रितेश म्हात्रे आता या दोन्ही बॅटरपैकी एकाला संकटमोचक बनावं लागणार आहे, कारण धावसंख्येचा विचार केला तर 2 षटक आणि 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 14 धावा स्कोर कार्डवरती लगावल्यात. मोनिश पाटील आज खरं तर कमालीची गोलंदाजी करतायत. 3 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 1च धावा खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय आणि पहा ना काय परिस्थिती आहे. खरं तर गावदेवी नावा सातत्याने याच मैदानामध्ये सराव करते आणि चांगला अनुभव आहे. पण आपण जर विचार केला तर कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल सांगतायत की इलाका तुम्हारा रहेगा लेकिन धमाका आमचा असणार आहे. हाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कम्मालीची मॅच कमबॅक करावा लागणार आहे गावदेवी नावा संघाला. मनीष बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा चेंडू, कम्मालीची गोलंदाजी. नाव आहे मोनिश पाटील. अक्षरशः फलंदाजाला बांधून ठेवलंय. कुठलाही मोठा फटका मात्र येऊन देत नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुन्हा एकदा डाऊन द लेग मात्र चेंडू आहे. कम्मालीचं षटक राहिलेलं आहे. नाव आहे मोनिश पाटील. धावसंख्या झालेली आहे फक्त 15 धावा. तर सन्माननीय गणू ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि बघा डॉन पिक्चर आपण पाहिलं असेल मित्रांनो साऊथ इंडियनचा, त्यातील अगदी फिरोजची सेम स्टाईल आपण पाहता. आमचे सुरेंद्र ठाकूर साहेबांचं आपलं सहर्ष स्वागत. यावं पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. मोनिश पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार ताल्या नक्कीच झाल्या पाहिजे. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालेली आहे गावदेवी नावा संघाची फक्त 15 धावा. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाहीत. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाहीत. षटक क्रमांक 4 घेऊन मात्र आता कुठला गोलंदाजाचा वापर मात्र होणार आहे तेच म्हणजे कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल. आज या नावा गावामध्ये या नावाच्या मैदानामध्ये कुठंतरी मात्र संघ एक चांगला तयारीनिशी आलाय आणि खरं तर नावा गावाचा संघ आहे आणि त्याला कुठंतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. पण 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करू नका, कारण क्रिकेटमध्ये काही घडतं. आता बघायचं या 2 षटकाच्या मागे आता प्रितेश म्हात्रे आणि पार्थ पाटील तुम्हाला आता विस्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे, कारण 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झालेल्या फक्त 15. जीतू गायकवाड पुन्हा एकदा बिग हिट केलाय. फटका चांगला आहे. वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावरनं प्रितेश म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय दमदार षटकार. या पठ्ठ्यामध्ये जेवढी ताकद होती ना ती ताकद या स्ट्रोकच्या मागे लावली आणि उत्कृष्ट षटकार. पुन्हा एकदा कुठंतरी फटका फसलाय. खेळाडू येत आहेत आणि दर्जेदार झेल मात्र पकडलाय. प्रथमेश म्हात्रे मात्र बॅक टू डग आउट. याच दरम्यान आपण पाहू शकाल पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अशोक भोईर साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन. आणि आता मैदानावरती आपण फलंदाज पाहताय की मित्रांनो एक असा काल ज्या पट्ट्याने गाजवला, ज्याच्या नावावरती आपण 100 धावा शतक पाहिलात नेरेच्या मैदानावरती, तो अमोल आता मैदानावरती. परंतु संघाला सध्या गरज आहे किरण सर, पूरी तरीके से गावदेवी नावा टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा. पार्थ पाटिल को जिम्मेदारी लेनी होगी क्योंकि मैच पूरी तरह से फंस चुकी है. लेकिन ये क्रिकेट है, यहाँ पर कुछ भी हो सकता है, क्योंकि देखिए यहाँ पर छक्का लगने के बाद विकेट भी आया. खरं तर हाच क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी षटकार कधी विकेट वारंवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा मात्र जीतू गायकवाड
षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिले. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी आहे. कॅचची अपील मात्र केली जाते आहे, पण पंच सांगतायत की नॉट आउट. अँपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. कारण आपण जर विचार केला तर तिसरी रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रमध्ये पंचांचं कुठलंही चुकीचं डिसिजन आलेलं नाही आहे. अचूक डिसिजन या पंचाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. खरं तर जितू गायकवाड डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल सेल्वम. पुन्हा एकदा काय वेगवान चेंडू आहे बघा. ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला जसा बेस पसंत आहे ना, तसाच मात्र जितू गायकवाडला स्वतःचा पेस पसंत आहे. आज आपण जर विचार केला तर कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाहाल एक शपथ घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय का काय की आम्ही हायेस्ट स्कोरिंग होऊन देणार नाही आहे. खरं तर गावदेवी नावा संघ कुठंतरी थांबून ठेवलंय. स्लो वन पद्धतीचा चेंडू, कमालीची गोलंदाजी, व्हेरिएशन पाहायला भेटतोय. कधी वेगवान चेंडू, कधी स्लो वन चेंडू. खरं तर अमोल सेलोनला चेंडू समजत नाहीये. नाव आहे जितू गायकवाड. धावसंख्या झालेली आहे फक्त 21 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र गावदेवी नावा संघाला सामना जिंकायचा असेल तर षटकाराची आतिषबाजी करावी लागणार आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. व्हाईटिश लॉंगॉमच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठली चुकी नाही आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल धाव आलेली आहे. टीजे गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने. तरी हालाकीची परिस्थिती, बिकट परिस्थिती आपण जर विचार केला तर गावदेवी नावा संघ खरोखर बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवालचा झालाय. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे. तिथं मात्र अमोल सेल्वम पुन्हा एकदा सज्ज आहेत. तर सन्माननीय विकास पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. विकास दामोदर पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालं. त्यांच्या समवेत धीरज भाई घरत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. यावं स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. कुणाल वास्कर यांनी सुद्धा मात्र संधी निर्माण करून दिलेली आहे, पण नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतंय. हे काय घडलंय? एका स्ट्राइक वरती 2 गाडी. नशीब अपघात झालेला नाहीये. 2 धावा मात्र चितेच्या चपळाईने मात्र पूर्ण केल्या आणि धावसंख्येला पुन्हा एकदा छोटासा आकार मिळालाय, तोच म्हणजे 24 धावा. आपण जर विचार केला तर 25 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी नावा संघाने धावा बनवल्यात 24, म्हणजे 1 धाव कमी आहे बॉलपेक्षा. कुणाल वास्कर खरं तर पहिल्या चेंडूमध्ये संधी निर्माण केली होती, पण कुठलाही खेळाडू तिथं तैनात नव्हता. कमालीची गोलंदाजी आज आपल्याला पाहायला भेटते. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे आयोजित या स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 मध्ये या तिसऱ्या रात्रमध्ये पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. ओ दर्जेदार क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला भेटली. पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर कुणाल वास्करच्या या दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. खरं तर हा लो स्कोरिंग मॅच आपल्या बेटीला येणार आहे का काय, हा प्रश्न नक्कीच पडलाय. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. खेळाडू आहे, पकडला जातोय झेल. संपतोय अमोलचा खेळ.
आलाय आणि धावबाची संधी सुद्धा मात्र निर्माण झालेली आहे. काय घडलंय? खरं तर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि रेफर केला जातोय. थर्ड एम्पर तुम्हाला विनंती असणार आहे यायचं आहे. इथं रनआउटची विकेट खरं तर यू घेतलाय पंचांनी. आता आपल्याला पाहावं लागणार आहे, शहानिशा मात्र करावी लागणार आहे की फलंदाज बाद आहे की नाही. चला शेलगर संघाचा कॅप्टन या तरगर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आमचे धीरजभाई ओवलेकर यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला तरगरचा कॅप्टन आलाय, शेलगरचा कॅप्टन याबा आमचे सचिन शेठ भगत उपसरपंच सचिन शेठ घरत आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. याबा व्यासपीठावरती स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाबा यांच्या वतीनं उपसरपंच सचिन शेठ एकेकालचे दिग्गज आणि आजही ती दमदार फलंदाजी आम्ही त्यांची पाहतो. सचिन शेठ यावं माजी उपसरपंच आपलं सहर्ष स्वागत. चला लकी ड्रॉ आता इथे ओपन झालाय. सायकल बघा 11:30 वाजता ड्रॉप बॉक्स उघडला जाईल, 11ला बंद केला जाईल. लकी ड्रॉ या फुकट आपल्याला चिठ्ठी विनामूल्य म्हणजे पैसे भरायचे काहीच नाही आहेत. या फक्त आपल्या चिठ्ठीवर नाव नंबर टाका आणि चिठ्ठी ड्रॉप बॉक्स मध्ये टाकली जाईल. आमच्या इथे समोर गाडी लावली ना टू व्हीलर, तिथे जाऊन आपला हे घ्या, जो हजर असेल त्यालाच मिळेल. तत्पूर्वी आपण सन्मान करूया अशोक भोईर साहेब पंचरत्न मित्रमंडळ चेंबूरचे अध्यक्ष अशोक भोईर साहेबांचा इथे सन्मान करूया. मी विनंती करतो या ठिकाणी जयेंद्र पाटील साहेब की याबा आपल्या शुभ हस्ते अशोक भोईर साहेबांचा येतो जे सन्मान आपण या ठिकाणी करावा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी नितीन नको ओके हिरालाल पाटील साहेब याबा यांना विनंती करतो आपली याबा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचे अशोक भोईर साहेब पंचरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष चेंबूर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचा आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बघा मुनीमजींना आम्ही पाहतो मित्रांनो, जबरदस्त डान्सर म्हणून सत्याने आम्ही त्यांना पाहिलं. ते एक जबरदस्त व्यक्तिमत्व, चलता फिरता कम्प्युटर, इथून पूर्ण माहिती सत्याने त्यांच्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चला या चला तिसरे पंच या जरा स्क्रीनवर आपण सर. यस आयोजकांना विनंती आहे की शहानिशा करायची आहे की फलंदाज बाद आहे की नाही, कारण क्रुशियल मोमेंट आहे थोडासा. चला जयेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते जयेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण अशोक भोईर साहेबांचा सन्मान करूया. त्याच्यानंतर सन्माननीय विकास दामोदर पाटील साहेब यावा. विकास दामोदर पाटील साहेब आपण यावा. चला शेवटच्या बॉलवरती निर्णय काय पंचा? शहानिशा करतायत सर. बाद. चला चला फलंदाज बाद. या आता मायक्रोफोनवरती आपण जोडूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे साथी समालोचक जयेशजी भोसले सर. बघा पंचरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अशोक भोईर साहेब यांचा इथे यथोचित सन्मान. या ठिकाणी जयेंद्र ठाकूर साहेब पाहतात, त्यांच्या समेत आमचे रवी पाटील साहेब असतील, जयेंद्र पाटील साहेब असतील, आमचे हिराल साहेब असतील. त्याच्यानंतर विकास दामोदर पाटील साहेब यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी मी अध्यक्ष स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे रवींद्र पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते विकास दामोदर पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर धीरजभाई घरत याबा आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी केला जाईल. मी गणेश भोईर यांना विनंती करतो की आपण याबा आपल्या शुभ हस्ते इथे या ठिकाणी धीरजभाई घरत यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. धीरजभाई याबा. अक्षय ठाकूर यांच्या शुभ हस्ते धीरजभाई यांचा सन्मान आपण करूया. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन धीरजभाई घरत यांचा इथे आपण शुभ सन्मान करूया मित्रांनो या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर गणू ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि गणू ठाकूर साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी गणेश भोईर भाई यावा आपल्या शुभ हस्ते गणू ठाकूर साहेबांचा इथे आपण सन्मान करावा. तर चला दोन्ही कॅप्टन हे आलेत. बघा लकी ड्रॉ ओपन आहे मित्रांनो. आमच्या जिथे टू व्हीलर लावली बाईक त्या तिथे समोरच लकी ड्रॉ ओपन आहे. जी स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. ज्यांना चिठ्ठ्या टाकायच्या त्या पण बिंदास टाका, फ्री ऑफ कॉस्ट. कुठलाही तुम्हाला प्रवेश आकारला जाणार नाही, फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठी टाकायची. तर टॉस करूया. सन्मान्य प्रदीप सीताराम ठाकूर साहेब यांना विनंती करतो की ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 10,000 रुपयाचं योगदान लाभलं त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर विरुद्ध महेश स्पोर्ट्स शेलगर या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया. यावा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. तोपर्यंत आपण एक सन्मान करून घेऊया.
तर सुरेश धर्मा पाटील साहेब यावं, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी गणेश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश धर्मा पाटील साहेबांचा येतोचित आपण सन्मान करावा. बघा पहिल्याच बॉलवरती जसा मनीष शून्यावर बाद झाला तसा समाधान 47 ती देखील मैदानातून बाहेर पहिला दे धक्का. देखिए मानगढ़ से अगर कोई रामगढ़ की तरफ जा रहा है तो जाकर गब्बर को बताओ 2 तारीख को होली है. तिचे चला कॅप्टन या लगेच प्लीज विनंती असेल शेलगर संघाचा संघनायक तर आमचे माजी उपसरपंच ऋषीभाई भास्कर यांना विनंती असेल कुंडेपालचे याबा आपलं ही सहर्ष स्वागत. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. परंतु आपण कॉल देऊया शेलगर संघ आपण टॉस करण्यासाठी यावं. ओव्हर टू जयेश पोस्टे सर. थँक्यू व्हेरी मच किरणजी भोईर सर आणि धन्यवाद स्पर्धा सम्राट आणि या गावचा सर्वांचाच लाडका आवाज प्रवीणजी गायकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकतात. पहिल्या बॉलवरती 0वरती बाद झालेला बॅटर समाधान वास्कर तंबूच्या आचऱ्याला परतलाय. संदीप म्हात्रे आणि मयूर वास्कर ही जोडी मैदानावरती आहे. 32चा पाठलाग करायचा. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. मानस पाटील पहिल्या बॉलवरती विकेट संपादन करतोय. तो खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. खरं तर 32 धावा गोळा करताना या मैदानावरती दमचाक होणार यात मात्र शंका नाही आहे. या मैदानाचा खडानखडा अनुभव ज्या संघाला आहे या मैदानावरती सातत्याने ज्या संघाने प्रदर्शन केलंय तो जिथे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. हा बॉल वाईड आहे. गावदेवी नावा संघ याच गावदेवी नावाने या गावाने आणि या नावाने हा संघ ओळखला जातो आणि मैदान देखील लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळत होते. त्यामध्ये वाईट बॉल आलाय. 1 धाव 1. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला केला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर संदीप म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. हा चौकार. पहिला चेंडू फ्रंट फुटला होता. दुसरा बॉल वरती बॅकफुटला गेला आणि एक चांगला स्ट्रोक केला. तिथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 5 धावा धावलकावरती आल्यात पहिल्या 2 बॉलमध्ये. मानस पाटील संदीप म्हात्रे मैदानावरती आला आणि पहिला बॉल त्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलेला आहे. या मॅच ऑफिशियल संदीप पाटीलचा जासई यांना तुम्ही पाहताय. जयेश पाटील यांना तुम्ही पाहता. 2 पाटील मैदानावरती आहेत. एक गावचे असणारे जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5ला 1. या वेळचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. सुवर्ण मध्ये सापडायला हवा आणि तो इथे सापडलाय. डॉट बॉल येत असताना मानस पाटीलच्या माध्यमातून एका बाजूला मानस पाटील गोलंदाजी करतात. संदीप पाटील आणि जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर आमचे स्कोरर सुदर्शन पाटील आहेत. पाटलांचाच बोलबाला आहे. नितीन पाटील धोंदरे. खोलातला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक दिस वॉच. षटकार. व्हेरी मच डीजे. बघा या ठिकाणी धीरेंद्र म्हात्रे गावदेवी क्रिकेट संघाचा एकेकालचा ताकदवर फलंदाज परंतु सध्या 40s मध्ये आपण त्यांना पाहतो. धीरेंद्रभाई या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान ज्यांनी खऱ्या अर्थानं ONGC मध्ये कंपनीमध्ये 41 वर्ष अविरत सेवा आपण ज्यांची पाहतो ते चंद्रकांत घरत साहेब यांचंही व्यासपीठावरती शुभागमन झालंय. साहेब यावं स्ट्रेंजर क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत अमरनाथ पाटील साहेब यावं आपलंही सहर्ष स्वागत. स्ट्रेंजर ट्रॉफी मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करतो आहोत. यावेळेला पुन्हा एकदा दे घुमा के ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल आली आहे. धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. खरं तर ज्या रीतीने संदीप म्हात्रे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये घंटो का काम मिनिटो में कसं झटपट पटापट केवळ फटकेबाजी करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 12 धावा धावफलकावरती आहेत. स्लोवर वन हाफ व्हॉलीवरती घेतला. हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती आहेत. 32चा चालू आहे पाठलाग.
मानस पाटीलचे षटक संपलं, ज्यामध्ये 4 बॉल 10 वरती संदीप मात्र बॅटिंग करतोय. 1-1 मयूर भास्कर, 13-1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. थँक्यू व्हेरी मच टीजे. बघा मॅच संपल्यानंतर जर शेलगर संघाचा कॅप्टन आला तर थेट त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल, त्याही धावांच्या. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही विनंती करतो, काल कारकोपर संघ 12वा खेळाडू टी शर्ट्स मध्ये नव्हता, ड्रेस कोड मध्ये नव्हता, 2 धाब्यांची पेनल्टी मिळाली, त्याच 2 धाब्याने त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्याच्यामुळे ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 18 धावा दाबलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झाला. पियुष पाटील दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 18 धावा दाबलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. रन्स आता मात्र आटोक्यात आलाय, दृष्टिक्षेपात दिसू लागलाय. हा सामना विजयाच्या समीप आहे संघ. खरं तर 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, लक्ष तितकंसं मोठं नव्हतं. धावा तितक्याशा सातत्याने पहिल्या षटकांमधूनच बनवल्या गेल्यात. 21 चेंडू, 14ची गरज होती. हुक केलाय ऑन साइडला. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार चौकार. शेलगर हे ते गाव आहे ना टेनिस क्रिकेट विश्वामधील, ज्या गावामध्ये शिस्तबद्ध स्पर्धा पाहायला मिळतात. आणि त्याच गावाचा संघ अद्याप आलेला नाही आहे. 22-1 आहे विजयासाठी. आता मात्र केवळ 10ची गरज आहे या सामन्यामध्ये. 20 चेंडू आणि 10ची गरज. ज्या रीतीने संदीप बॅटिंग करतोय त्याचा थाट निराळा आहे. गोलंदाजांची वाट लावली आहे त्याने. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. दिशाहीन राहिलाय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळालाय. अतिरिक्त धावा येत आहेत. रन सातत्याने आल्यात. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त बाहेरून गेला होता बॉल. याच कारणाचा अभांतर धाव आली आहे. मनीषला तुम्ही यस्टमच्या पाठीमागे पाहत आहे. मनीष घरत आज हातोडा चालला नाही. जास्तीचा धावा त्याच्या बॅटमधून आल्या नाहीत. किंवा अपेक्षांचं ओझं घेऊन तो मैदानावरती आला होता. त्याचा तो खेळ साकारता आला नाही. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटरला फॉलो केलाय. रन्स आलेल्या नाही आहेत. इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. येणारे 19 चेंडू आणि 9ची गरज. विकेट मिळवणं हे गरजेचं होतं. शोल्डर डाऊन झाल्यात. आता मात्र औपचारिकतात बाकी असं वाटू लागलं, कारण प्रतिस्पर्धी संघ तितकासा आत्मविश्वासाने खेळताना पाहायला मिळालेला नाही आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना, शेवटचा बॉल पडेपर्यंत हार मानायची नाही, आणि हार मांडताच कामा नये. खोलातला बॉल होता. डाऊन ग्राउंड केला. मिडाफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलचा कोणता प्रयत्न नाही आहे. डॉट बॉल. 18 चेंडू आणि 9ची गरज. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सदानंद म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. बघा, इथून अजूनही संधी असेल, जर इथून हा सामना जिंकला गावदेवी क्रिकेट संघ नावाने,
तर सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे सर्व सन्मान्य आशिष पाटील साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अशक्य असं काही नाही आहे. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. 18 बॉल 9 धावा डिफेंड होऊ शकतात, त्यासाठी ते प्रयत्न करायला हवेत. 12 बॉलमध्ये 5 धावा बामण डोंगरे संघाने रोखल्यात या वर्षीच्या हंगामामध्ये. 6 बॉलमध्ये 1 धाव जी मात्र शिवशक्ती कडाव कर्जतच्या संघाने रोखलेले आहेत. 18 बॉल 9 तर लांबची मॅच आहे. सामने बनवले जातात, मॅच बनवावं लागणार आहे. तो प्रदर्शन इथे साकारावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होत असताना मला मिळतोय अगदी उंच पुढा असणार आणि या गावाची आणि या संघाची ओळख म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं प्रितेश म्हात्रे गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना मला मिळतोय. या षटकामध्ये जर का जास्तीच्या विकेट आल्या जर तरला स्थान नाही, परंतु आपण अनेक वेळा म्हणतो ना बाकी तर केवळ स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, त्या पलीकडे जास्तीचे काही नाही. परंतु इथे बाकी तर रचली जातील का? यावेळेचा बॉल फटका फसलाय, ज्याचा मी उल्लेख केला होता. विकेट घ्याव्या लागतील त्याच्यासाठी प्रयत्न झाले होते. बिडॉपचा क्षेत्ररक्षक कदाचित तिथे पोचला असता का त्याचीही चर्चा होती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला, धावा मिळाल्या. त्या दोन संघाची धावसंख्या बनली आहे ती 25. येणारे 17 बॉल. आता मात्र 7ची गरज. 17 चेंडू आणि 7ची आवश्यकता. शेलगरकर चला त्वरित टॉस साठी. यावेळेचा बॉल पुढ्यात आला, आडवा बाटणे फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. कबान ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा शेलगर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सचिन शेठ घरे साहेब यांना विनंती करतो यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. मॅच फिनिश. सामना संपवला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. लांब लचक षटका ठोकत असताना मॅच फिनिश केली आहे मयूर वास्करने. 9 विकेट राखत असताना कानोबा कुंडबहाळ या संघाने अगदी थाटात पहिला विजय प्रस्थापित केला. तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी आम्ही व्यासपीठावरती इथे आमंत्रित करतो अशोक भोईर साहेब, पंचरत्न मित्रमंडळ चेंबूर अध्यक्ष आणि विकास दामोदर पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी द्यावी. मोनिश राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने 1 षटक टाकलं आणि एका षटकामध्ये